भारताला बसू लागल्या युद्धाच्या झळा। कमर्शियल सिलेंडरच्या नव्या ऑर्डर घेऊ नका। एचपीसीएल बीपीसीएलच्या डीलर्सला सूचना। हॉटेल्स आणि उद्योगांना फटका बसण्याची शक्यता। मराठा समाजाच्या 12 लाखांहून अधिक लोकांना कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। राज्यात 48 लाख मराठ्यांच्या नोंदी सापडल्याची राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती। संभाजीनगर विभागातच 50,000 प्रमाणपत्रांचं वाटप। राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होणार। अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस अर्थसंकल्प मांडणार। आर्थिक विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज। राज्यातील विधानसभेच्या 2 जागांच्या पोटनिवडणुकीची पुढील आठवड्यात घोषणा शक्यता। अजित पवार आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानं जागा रिक्त। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबत घोषणा शक्य। व्हीएसआरचा मालक व्ही.के. सिंगला सीआयडी चौकशी दरम्यान शाही वागणूक दिल्याचा रोहित पवारांचा आरोप। 8 तासांच्या चौकशीवेळी सिंगची बडदास्त ठेवल्याचं ट्विट। प्रकरणात काळबेरं असल्याचा संशय व्यक्त। सुखोई विमान अपघातात मराठी फायटर पायलट शहीद। फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुक्कर यांचं निधन। काल आसाममध्ये कोसळलं विमान। मुंबईमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या नेटवर्कचा पर्दाफाश। इंजिनिअरिंग करणारा अयान शेख तरुणांची भडकावत होता माथी। पाकिस्तानातून येत होता क्रिप्टोकरन्सीद्वारे निधी। युद्धजन्य परिस्थितीत भारतासाठी सर्वात मोठी बातमी। रशियाकडून तेल खरेदी करण्यास भारताला 1 महिना मुभा। जागतिक तेल बाजारातल्या स्थैर्यासाठी निर्णय। इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड, लष्कर आणि पोलिसांनी शरण यावं। सर्वांना माफ करतो, डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन। इस्लामिक क्रांतीपूर्वीचा इराण मिळवण्याची वेळ आल्याचाही दावा। मुंबई तापू लागली। काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। गेल्या 5 दिवसांपासून मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात ऊन वाढलं। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।